नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी यातीलच मोहिनी आज आपल्या सोबत आहे, तर चला तिच्याशी गप्पा मारूयात। कशी आहेस आणि कसं वाटतंय? वातावरणच वेगळं आहे, वेगळ्या ठिकाणी आली आहे शूट करायला, तर कसं वाटतंय सांग? मी मस्त आहे आणि मला तुला बघून खूप छान वाटतंय, पण पाऊस पडला नाहीये मुंबईत तर मला खूप गरम होतंय। आणि मी आता मगाशीच पाहिलं की वटपौर्णिमेचा एक सिक्वेन्स आहे, महासंगम आहे, मोहिनी आणि मी जिंकून घेईन सारं, त्याबद्दल काय सांगशील? महासंगम आहे आणि पहिलाच महासंगम आहे जिंकून घेईन सारा आणि मोहिनीचा। तर असं खूप कलाकार एकत्र आलेत आणि आज तर तुम्ही सगळे पण आलात, तर असं खूप घर असं पाहुण्यांनी भरलेलं घर वाटतं। हा, तसं वाटतंय। आणि लोकेशन पण आज वेगळं आहे आणि असं वटपौर्णिमेनिमित्त असल्यामुळे आम्ही वडाच्या झाडाच्या इथे आलोय, तर छान वाटतंय, मस्त वाटतंय, फ्रेश वाटतंय, काहीतरी वेगळं करतोय हे कळतंय। बरं, तू आताच बोललीस की काहीतरी वेगळं करतोय, तर काय वेगळं नक्की एक्झॅक्टली करताय? जसं की मी मगाशी पण पाहिलं की मोहिनीची आई पण आहे तिच्यासोबत, तर काय मोहिनी सांगते त्याबद्दल? खरं तर वटपौर्णिमा आहे आणि माझी आई म्हणजे शालिनी वडाची पूजा करायला येते, पण मग पुढे काय ट्विस्ट होतंय, म्हणजे जसं जिंकून घेईन सारा मधले शांभवी आणि छवी सुद्धा वडाची पूजा करायला आलेत आणि मी मात्र माझ्या आईला छान वडाची पूजा करताना बघायला आली आहे। पण पुढे खूप ट्विस्ट होणार आहे, काय होणार आहे की महासंगम आहे, आरके तिकडे येणार आहे, आरकेची एंट्री का वडाच्या झाडाच्या इथे येतोय तो, तर हे सगळे ट्विस्ट व्हायला नक्की प्रेक्षकांना मजा येणार आहे। अरे वा, बरं, वटपौर्णिमा म्हणजे एक बोलतो मोठा सण असतो आपल्या महाराष्ट्रात, तर तशी एखादी तुझ्या आई सोबत इन रिअल लाईफ तशी एखादी आठवण किंवा आई सोबत एखादी जे तुझ्या समोर घडले एखादी गोड आठवण असते ना, तशी एखादी आठवण आहे का तुझ्याकडे? मला आठवतंय लहानपणी, म्हणजे मी अगदीच 5 ते 10 वर्षांचे असताना असं, आणि नुकताच पाऊस सुरू होतो ना वटपौर्णिमेच्या आसपास, तर छान वातावरण झालेलं असतं, मग आई छान नटून, कारण आई नेहमी साडी नाही नेसत, त्यामुळे कधीतरी असं सणवाराला साडी नेसून छान रेडी होऊन मग सगळ्या बायका एकत्र मिळून मग त्या वडाच्या झाडाच्या इथे जातात आणि लहान असल्यामुळे मी आईच्या मागे मागे जायचे आणि असं बघायला, तर त्या आठवणी आहेत। आता कसं थोडं शहरीकरण झाल्यामुळे लोक जात नाहीत, कुंडीतच वडाची फांदी आणून करतात, तर मग ते कुठेतरी मी मिस करतेय, पण नक्कीच मी ते आधीचे दिवस म्हणजे लक्षात राहण्यासारखे आहेत, कोर मेमरी आहे माझ्यासाठी। अरे वा, छान वाटलं गप्पा मारून, आपण भेटूया पुन्हा, फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? नक्कीच आपण परत भेटूयात आणि मला सांगायचं की हा महासंगम आहे आणि काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला, कारण मोहिनी आणि मोहिनीच्या आजूबाजूचे कलाकार बदलतात, कारण जिंकून घेईन सारची टीम आमच्या सोबत आली, तर मग काय होणार आहे, काय ट्विस्ट आहे, हे एकत्र येऊन काय करणार आहे, तर हे बघायला नक्कीच मजा येईल तुम्हाला। आणि नॉर्मली सुद्धा मोहिनी मालिकेमध्ये खूप ट्विस्ट येत आहेत, काहीतरी वेगळं तुम्हाला आता बघायला मिळणार आहे, कारण आरके आणि मोहिनीची लव्ह स्टोरी किंवा भांडण दोन्हीपैकी एक खूप पीक पॉइंटला सुरू होणार आहे, तर नक्कीच तुम्हाला बघायला मजा येईल। थँक्यू। थँक्यू।